नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आता 7 पीज ऑफ मार्केटिंगबद्दल बोलणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी 4 पीज ऑफ मार्केटिंगबद्दल बोललेलो आहे आणि 4 पीज ऑफ मार्केटिंगमध्ये काही गोष्टी नंतर ॲड केल्या गेल्या. 4 पीज ऑफ मार्केटिंग बेसिकली तुमचं जर कुठली वस्तू विकत असेल, म्हणजे तुमचं प्रोडक्ट असेल जे फिजिकली टच करता येतं, जसं की तुमचा फोन असेल, मागच्या आपण व्हिडिओमध्ये जसं सुरेश छत्रीचं एक्झाम्पल घेतलं तशी वस्तू असेल, तर त्यासाठी जास्त लागू पडतं. आणि हे ॲडिशनल जे 3 गोष्टी त्या 4 पीजमध्ये ॲड झालेल्या आहेत, त्याच्या मिळून 7 पीज झालेले आहेत, ते सर्व्हिस साठी जास्त ॲप्लिकेबल आहेत. सर्व्हिस म्हणजे तुमचं कुठलाही व्यवसाय ज्याच्यामध्ये तुम्ही एखादी सेवा प्रदान करता. जसं की तुमच्या हॉटेलची सेवा असेल, तुमची बसची सेवा असेल किंवा तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगसाठी सेवा देत असाल किंवा किंवा इवन तुमचं सिम कार्ड असेल किंवा कुठलंही तुम्ही सबस्क्रिप्शन घेत असाल Netflixचं, हॉटस्टारचं, ह्या सगळ्या सेवामध्ये येतं. तर ह्याच्यासाठी हे ॲडिशनल 3 पी खूप कामी येतात. तर त्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तुम्ही जर आपला पहिला व्हिडिओ बघितला नसेल ज्याच्यामध्ये मी 4 पीज डिस्कस केलेले आहेत, तर मी वर तुम्हाला आय बटनमध्ये लिंक त्याची देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक ठेवतो. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हा बघा आणि दोन्ही बघितल्यानंतर तुम्हाला एक व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल की नंतर 7 पीज म्हणजे काय. नमस्कार, तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. दवंडीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव अतुल पाटील. मार्केटिंग रिलेटेड कुठलेही व्हिडिओ बघायचे असतील किंवा कोणतेही डाऊट असतील तर नक्की तुम्ही आपल्या व्हिडिओला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्येही सुद्धा तुमचे कमेंट्स ॲड करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये 4 पीज जसं डिस्कस केलं ते आहेत प्रोडक्ट, प्राईस, प्लेस आणि प्रमोशन. तर हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो ह्या व्हिडिओमध्ये पण. प्रोडक्ट म्हणजे बेसिकली तुमचं कुठलं प्रोडक्ट आहे जे तुम्ही कस्टमरला देणार आहे आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. प्राईस म्हणजे काय, की कुठल्या प्राईजला तुम्ही विकणार आहे, तुमचं टार्गेट कस्टमरचं बजेट लेवल कसे आहे, कुठल्या मार्केटमध्ये बाकीचे ऑप्शन आहेत ते किती रुपयामध्ये ती वस्तू विकत आहेत, त्याचा अभ्यास करून ऑफर केली जाणारी प्राईस जी तुमच्या फायद्याला आणि तुमच्या कस्टमरच्या पण फायद्याला दोन्हीला अनुसरून जी प्राईस असेल ती प्राईस. प्लेस म्हणजे तुम्ही कुठं विकत आहात, की तुमचं जसं मागच्या उदाहरणामध्ये आपण सांगितलं होतं की सुरेश छत्री विकण्याचा व्यवसाय करत होता, तर त्यानं 3 ठिकाणी वेगवेगळं ठेवलं आणि तिथून त्यानं विक्री केली त्याच्या कस्टमरच्या लोकेशननुसार. आणि तिसरं होतं प्रमोशन, जे की ॲडव्हर्टायझिंग आहे, तुमचं ब्रँडिंग आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती, वेगवेगळे रील्स असतील, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणं असेल किंवा जाहिराती असतील पेपरमधल्या सुद्धा, हे सगळ्यामध्ये येतं. आता पुढचे तरीच आपण 3 जे ॲडिशनल होतात 7 पीजमध्ये ॲड, ते म्हणजे पीपल, प्रोसेस आणि फिजिकल एव्हिडन्स. तर पीपल, जसं पीपल म्हणजे काय, लोक, की तुम्ही समजा एखाद्या सर्व्हिसमध्ये कुठल्याही लोकांची गरज असते, कुठल्याही बिझनेसमध्ये लोकांची गरज असते जे तुमचे काम करणारे असतात. तुम्ही एकटेसुद्धा काम करू शकता, पण जसा तुमचा व्यवसाय वाढत वाढत जातो, जसा तुमचा व्यवसाय ग्रो होत जातो, त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या लोकांना पण ॲड करावं लागतं. त्या व्यवसायानुसार त्या स्किल असलेली लोकं, तसं कम्युनिकेशन असलेली लोकं, तेवढं अंडरस्टँडिंग असलेली लोकं किंवा तुमच्यासारखं वैयक्तिक जसं तुम्ही तुमच्या व्यवसायात काम करता मनापासून, तसे मनापासून काम करणारे लोकं मिळणं हे वन ऑफ द मोठं चॅलेंज आहे आजकालच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. मग ते कुठलेही असू दे, हॉटेल इंडस्ट्री असू दे, कुठलेही असू दे. तर पीपल हा वन ऑफ द खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर पीपलचं उदाहरण घेता आलं, जर तुम्ही सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे डीमार्ट. आपण डीमार्टला नेहमी जातो. आता तुम्ही बघितलं असेल की डीमार्टमध्ये ॲक्च्युली आपण स्वतः हाताने सगळ्या गोष्टी घेत असतो. तिथं काय असं नाही आहे की तिथं नॉर्मल किराणा दुकानामध्ये कसं आपण त्यांना लिस्ट देतो आणि ते काढून देतो, असं पद्धत नसते की डीमार्टमध्ये. तिथं जाऊन आपण स्वतःला जी हवी ती वस्तू आपण घेतो आणि आपल्या बॅगमध्ये, कार्टमध्ये टाकत असतो. तर तरीही तिथं तुम्ही बघत असाल की खूप सारा स्टाफ त्यांनी तिथं मेंटेन केलेला असतो. तो स्टाफ मल्टिपल कामं करत असतो. पण त्याचबरोबर त्यांना जर एखादी वयस्कर व्यक्ती असेल किंवा तुम्हाला कुठल्याही वयाच्या व्यक्तीला एखादी वस्तू सापडत नसेल, कारण डीमार्टची साईज मोठी असते, आपल्याला माहीत नसतं कुठं जायचं, कधी वेळ नसते, आपल्याला तीच वस्तू घ्यायची असते, त्यामुळे आपण शोधत बसतो. तर ते स्टाफ तिथे अवेलेबल असतो. तो स्टाफ असतो, तो आपल्याला चौकशी म्हणजे विचारल्यानंतर तो व्यवस्थित माहिती देतो किंवा एखाद्या प्रोडक्टचे एक्सपायरी झाले असेल, दुसरं प्रोडक्ट आणून द्यायचं असेल, ह्या गोष्टी सर्व्हिस हे करतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर डीमार्टवाल्यांचं कॉस्ट कटिंग ते करू शकले असते की त्यांनी लोकं ठेवलीच नाहीत. म्हणजे लोकांना अटेंड करण्यासाठी खास ते जे स्टाफ नेमतात ते ठेवले नसते तरी त्यांचा सेल झालाच असता, कारण तिथं जाऊन लोकं थोडा जास्त वेळ गेला असताना लोकांनी सामान घेतलं असतं, लोकं तिथं येतच असतात. तरीही त्यांनी सर्व्हिसवर कष्ट हे केलेलं आहे, कारण पीपल हे मॅटर करतं. अजून एक चांगलं उदाहरण पीपलचं लक्षात घेतलं तर तुम्ही जे केस कापायला जाता, हे टोटली तुमचं मेन असतं की केस कापणारा व्यक्ती कोण आहे. तुमच्या प्रत्येक केस कापणाऱ्या नावाकडं तुम्ही ठरलेलं असतो की मला ह्याच व्यक्तीने जर माझे केस कापणार असेल तर मी त्याच्याकडेच जाईन
आणि त्यासाठी त्या माणसाकडे बघून तुम्ही त्या दुकानात जात असता. त्याच्यामध्ये त्या दुकानात समजा 4-5 लोकं असतील, तर तुम्ही बऱ्याच वेळा असं करता, की तो पर्टिक्युलर व्यक्ती जर तिथं नसेल, तर तुम्ही परत येता. तिथं तुम्ही अजिबात वेळ घालवत नाही, की माझा जो नेहमीचा केस कापणारा आहे, तो काही नाही आहे इथं. त्याची स्किल तुम्हाला मॅटर करतात. त्यानं तुम्ही कसं कापले ते बघितलं असतं. त्यानं जर काही कोर्स केला असेल केश कर्तनाचा किंवा हेअर ड्रेसिंगचा, तर ते पण तुम्ही कन्सिडर करता, की त्याची स्किल लेवल काय? त्यानं मोठ्या कुठल्या ह्याच्यामध्ये काम केले का? ह्या गोष्टी मॅटर करतात. तर हे उदाहरण झालं पीपलचं. ह्यानंतर 6वा जी पी आहे तो म्हणजे प्रोसेस. आता प्रोसेसमध्ये बघा, कुठल्याही सर्व्हिसमध्ये एक पर्टिक्युलर प्रोसेस असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या तुम्ही मोबाईलच्या शॉपमध्ये गेला किंवा एखाद्या कॉलेज ॲडमिशनमध्ये गेला, तर कॉलेज ॲडमिशनची पण एक प्रोसेस ठरलेली असते, की तुम्हाला काही डॉक्युमेंट जमा करावं लागतात. तुम्हाला आधीचे डॉक्युमेंटेशन लागतं. तुमच्या आधीच्या गोष्टी सगळ्या व्हेरिफाय केलेल्या जातात. तुमची फी ठरवली जाते. त्यानंतर तुमचे जर कोर्स कमी जास्त करायचे असतील, सब्जेक्ट असतील, तुमचे ऑप्शनल असतील, ह्याची एक प्रोसेस ठरलेली आहे. तर ही एक आहे. तर ही प्रोसेस किती चांगली असेल, किती शॉर्ट असेल, इझी टू अंडरस्टँड असेल, स्टेप्स जेवढे कमी असतील, कमी वेळ घेणारी प्रोसेस असेल, तर तुमच्या सर्व्हिस आहे ती इफेक्टिव्ह होते आणि पुढचा जो तुमचा कस्टमर असतो त्याला त्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होतो. ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुम्हाला आठवत असेल, की काही वर्षापूर्वी जवळपास एक 15-20 वर्षापूर्वीपर्यंत केबलचं आपण सर्व्हिस घ्यायचो. म्हणजे टीव्हीला आपल्याला जर चॅनल बघायचे असेल, बाय डिफॉल्ट सगळ्यांकडे दूरदर्शनचा अँटेना लावलेला असायचा आणि बऱ्याच लोकांच्या घरी केबलची सर्व्हिस असायची. तर ती केबलची लाईन एक यायची एरिया वाईज. त्या एरिया वाईज केबलच्या लाईनमधनं तिथनं तुमच्या प्रत्येक घराला एक केबल आलेली असायची आणि ती टीव्हीला जोडलेली असायची आणि त्याच हे असायचं. आणि त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर म्हणजे मी लहान होतो त्यावेळेला, तर एखादं चॅनल आपल्याला त्यावेळेला चॅनल जास्त नव्हते, पण बऱ्यापैकी वाढत होते त्या चॅनल. 80, 100, 150, 200 असे व्हायला लागलेले हळूहळू. तर काही नवीन चॅनल आलं तर आपण ते केबलवाल्याला फोन करायचो, की दादा आम्हाला ते चॅनल दिसत नाही आणि मला ही चॅनल ॲड करा. तर ते तिथं केबलवाला कधी कधी येऊन व्हिजिट करायचा, केबलचं कधी कधी चेंज करायचं, चेक करायचा. आधी आपण त्यांना फोन करायचा, त्याला सांगायचं की मला हे चॅनल पाहिजे, हे चॅनल पाहिजे. म्हणलं तो म्हणायचं ठीक आहे, मी या 2 दिवसात करतो, 3 दिवसात करतो. आणि जर परत चॅनल चालू झालं तर ते क्लिअर दिसत नसेल तर परत त्याला फोन करायचा, की बाबा तुम्ही आलाय का, तुम्ही येऊन एकदा चेक करून जावा, ते चॅनल अजून दिसून झाले, आम्ही पेमेंट तर देतोय त्याचं ॲडिशनल महिन्याचं. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या असायच्या आणि ते आपले प्रोसेस ती नवीन चॅनल घेऊन आपले चॅनल बघण्याची प्रोसेस इतकी लेंदी होती, की बरेच जण मग टाळाटाळ करायची. राहू दे म्हणायचे, आधीच आपण पैसे द्यायचे एक्स्ट्रा, त्यात आणि अशी प्रोसेस म्हणल्यावर हे व्हायचं. नंतर मग हळूहळू ट्रान्सपरेशन होत गेलं, इंटरनेटचा जमाना आला. आता आपण टाटा प्ले किंवा कुठलीही सर्व्हिस घ्या, व्हिडिओकॉन घ्या, प्रत्येकाचे ॲप आहेत. तुम्ही ॲपमध्ये बेसिकली जाता, ॲपमध्ये बघता की कुठले चॅनल पाहिजेत, कुठले पॅक पाहिजेत. तुम्ही नॉर्मली टेक्स्ट मेसेज केल्यासारखं व्हॉट्सअपला तुम्ही चॅनलची लिस्ट तयार करता. मी आता परवाच हे केलं, त्याच्यामुळे मला हे उदाहरण आठवलं. तुम्ही नॉर्मल चेक करता आणि हे करता. त्याच्यात काय झालं तर प्रोसेस तुमची एकदम मिनिमलच झाली. त्याच्यामुळे तुम्ही नवीन चॅनल बघितले, नवीन चॅनल एखादा ॲड केला तुम्ही, चला बघूया करून म्हणून, आणि त्याचं सेल झालं त्या टाटा केबल चॅनलचं, त्यांना त्याची अमाऊंट मिळाली, फायदा झाला. तर ही प्रोसेस मॅटर करते. ठीक आहे, हे झालं प्रोसेस उदाहरण. तर 7वा पी आहे फिजिकल एव्हिडन्स. आता फिजिकल एव्हिडन्स म्हणजे काय नक्की, तर तुमची जी सर्व्हिस आहे, भले ती सर्व्हिस घेण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागत असू दे किंवा तुम्हाला जावं लागत नसू दे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करता घरी फूड किंवा कुठल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरनं कुठले ऑर्डर करता. तर तुम्हाला ज्यावेळेला ती ऑर्डर घरी येते, तुम्हाला बाहेर जावं लागत नाही. पण तुम्हाला ज्यावेळेला ती ऑर्डर घरी येते, त्याचं एक ठराविक पॅकेजिंग ठरलेलं असतं. ॲमेझॉनचं आहे, त्यांचं ब्रँडिंग आहे, फ्लिपकार्टचं आहे, इव्हन झोमॅटोवरनं तुम्ही काय जेवण ऑर्डर केलं तर भले कुठल्याही हॉटेलमध्ये येऊ दे, पण त्याला तुम्हाला स्टिकरचे रॅपर बघतात ते झोमॅटोचे असतात, त्याच्यामध्ये त्यांचं ब्रँडिंग केलेलं असतं. ते फिजिकल एव्हिडन्स झाला, की मग तुम्ही म्हणता की हा बाबा पॅकेजिंग चांगलं केलेलं आहे, झोमॅटोने डिलिव्हरी चांगली केलेली आहे. ते एक झालं, ते फिजिकल एव्हिडन्स झालं, की तुम्हाला फिजिकली तुम्ही एखादी सर्व्हिस मिळालेली असते किंवा तुम्हाला एखादी वस्तू मिळालेली असते, ती टच केल्यानंतर, तुम्ही त्याला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला त्याची क्वालिटी समजते, ती कशी आहे, त्याच्यामध्ये किती काळजीपूर्वक पॅकेजिंग केलेलं आहे, प्रोडक्टचं ब्रँडिंग किती चांगल्या पद्धतीने केलं आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतील की क्वांटिटी किती आहे, हे सगळे फिजिकल एव्हिडन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. ह्याचं एक जिवंत म्हणजे प्रॉपर उदाहरण तुम्ही जर एक्सपिरियन्स केलं असेल, ते म्हणजे तुम्ही आधी नवीन ज्यावेळेला विवो आणि ओप्पोचे फोन आले होते मार्केटमध्ये, त्यावेळेला बाकीचे ब्रँड होते ते एवढे हे नव्हते. म्हणजे सॅमसंग सारखेच काही महाग ब्रँड होते जे
तुम्हाला दुकानात गेल्यावर मोबाईल त्यांचे डिस्प्लेला असायचे. त्यांचा एक स्पेशल कॉर्नर असायचा की विवोचा कॉर्नर, ओप्पोचा कॉर्नर, सॅमसंगचा कॉर्नर. हे जे ब्रँड आहेत, बाकीचे ब्रँड तुम्ही बघा ऑनलाईन, शाओमी घ्या, रिअलमी घ्या, त्यांचं आता त्यांनी कॉम्पिटिशननुसार त्यांनी पण ॲडिशनल एक्सपिरियन्स असा केलेला आहे. पण सुरुवात जर कोणी केली, विवो, ओप्पो कुणाला काय माहीतच नव्हतं आधी ब्रँड वगैरे. पण लोकांना मनात विश्वास कसा तयार झाला, तर विवो, ओप्पोनं काय केलं की तुम्ही जर दुकानात गेला तर त्यांनी पूर्ण म्हणजे सगळ्या पीचा वापर केलेला होता. सेल्स पर्सनला कमिशन जास्त दिलेलं होतं, पीपल वापरलेली होती त्यांनी तिथं. पीपलवर फोकस करून सेल्सवाले पण तुम्हाला जास्त माहिती द्यायची, जास्त फीचर सांगायचे, दुसरा कुठला मोबाईलच्या ऐवजी ते सजेस्ट करायचे. अजूनही तसं मॉडेल आहे त्यांचं. आणि तुम्हाला प्रॉपर तिथं मोबाईल डिस्प्लेला ठेवले असायची, विवोचं ब्रँडिंग असायचं, पूर्ण सगळ्या दुकानात ब्रँडिंग असायचं. ॲडव्हर्टायझिंग तर विवो आणि ओप्पोने किती केले तुम्हाला चांगलं माहिती आहे. सगळं जाईल तिकडे तुम्हाला विवो, ओप्पोचे बॅनर वगैरे दिसतात. हे करता, हे पहिल्यापासून त्यांची ही स्ट्रॅटेजी. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याला नवीन ब्रँड होता, तरी पण लोकांना मोबाईल हातात घेऊन बघायला यायचा. तुम्ही एखाद्या दुकानात गेलं तर मोबाईल लोक हातात घ्यायची, बघायची, चेक करायची कसा आहे, फील आहे. आणि विवो, ओप्पोचे मोबाईल पहिल्यापासून कायम दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात. आधीचे मोबाईल तुम्हाला आठवत असतील तर रिअलमी, रेडमीचे फोन चांगले होते, पण लुकला असे नसायचे, काही प्लॅस्टिकचे असायचे फोन, त्याला जास्त शाईन बिन नसायची, एजला गोल्डन वगैरे नसायचं. हे तुम्ही जे बघितलं ते विवो, ओप्पोने आणलं आणि ते लोकांना एक्सपिरियन्स करायला दिलं, फिजिकल इव्हिडन्स दिला त्याचा. त्याच्यामुळं ह्या विवो, ओप्पोचं मार्केट एवढं जोरात झालं आणि त्यांनी आज 30-40% मार्केट कॅप्चर केलं ऑफलाईनमध्ये असून पण, आणि ऑनलाईन पण दिसायला करतात. तर हे फिजिकल इव्हिडन्सचं उदाहरण आहे. तर हे 3 P आहेत जे मेजॉरिटी प्रोडक्टला पण ॲप्लिकेबल होतात, पण तुमचं जर सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री जरी असली तरी हे 3 P ॲड होतात. जसं सांगितलं, बाकीचे 4 P जे तुम्हाला डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी आय बटन आणि खाली कमेंटमध्ये ॲड केलेला आहे. पुढचा व्हिडिओ कुठला असावा कमेंटमध्ये नक्की ॲड करा, आणि तुमचं काय शंका असतील, डाऊट असतील, नक्की कमेंटमध्ये डिस्कस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.